कारणांना दोष न देता आपली जबाबदारी स्वीकारा. दुसरा मुद्दा लिहा. खोट्या कारणांना दोष न देता आपली जबाबदारी स्वीकारा. आता अनेक वेळा आपण आपली जी काही चूक आहे ती लपवण्याकरता दुसऱ्यांवरती आपण काय करतो माहिती का, दोष ठेवतो, किंवा आपण आपली चूक लपवण्याकरता अनेक खोटीची काही कारण आहे ना ती आपण देत असतो. बघा, पवित्र शास्त्र नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि वचन 13 मध्ये काय काय म्हणते पहा. नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि वचन 13 काय म्हणते पहा. त्या ठिकाणी, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. व्हेरी गुड. आता नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलं आहे की जो आपले दोष झाकतो, जो आपल्या चुका काय करतो, झाकतो, त्याच कधीही बरं होत नाही. मग आता आपण जर आपल्या स्वतःच जर आत्मपरीक्षण केलं आणि आपल्याला आपल्या चुका जर दिसल्या तर आपण त्या चुका झाकू नये. जर आपण आपल्या चुकांवर जर झाकण घातलं तर आपलं कधीच बरं होणार नाही, हे ह्या ठिकाणी ह्या वचनातून आपल्याला समजून येत आहे. मग देवाचं वचन सांगत आहे की जो ते कबूल करतो की हो माझ्याकडनं चूक झाली आहे, मला क्षमा करा, जो ते कबूल करतो ना आणि ती चूक परत करत नाही, ती चूक करण्याचा तो सोडून देतो ना, त्या व्यक्तीवरती परमेश्वर देवाची दया होते. आता आपल्यावर देवाची दया व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या दिवसांमध्ये ज्या काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहे त्या चुकांवर पांघरून न घालता, त्या चुका झाकून न ठेवता आपण त्या चुका देवासमोर कबूल केल्या पाहिजे आणि त्या चुका करणं सोडून दिल्या पाहिजे. तर परमेश्वर देव हा आपल्यावर काय करेल माहिती का, दया करेल. आणि देवाची दया ही आपल्यावर व्हावी म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. जर पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 3रा अध्याय 12 आणि 13 ही वचनं वाचतो तर ह्या पुस्तकामध्ये ह्या अध्यायात आपल्याला 2 व्यक्ती दिसून येत आहेत, 3 व्यक्ती. लक्ष द्या, मला ह्या ठिकाणी तुम्हाला हे समजून सांगायचं आहे, जर हवेने आणि आदामाने जर स्वतःच आत्मपरीक्षण केलं असतं, आदामाने आणि हवेने जर स्वतःच आत्मपरीक्षण केलं असतं तर त्यांनी केलेली चूक ही एकमेकांवर त्यांनी कधीच लोटली नसते. जर त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण केलं असतं आणि त्यांनी केलेली चूक जर त्यांनी मान्य केली असती तर आताच्या जगाचे चित्र हे काहीतरी वेगळं असतं. बघा वचन काय सांगत आहे. 3रा अध्याय 12 आणि 13 वचन वाचा. जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. बघा, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की आदम जो आहे ना, बघा वचन अतिशय बारकाईने समजून घ्या चर्च. परमेश्वर देवाने त्याला वचन 11 मध्ये विचारलं होतं की ज्या झाडाचं फळ मी तुला खाण्यासाठी सांगितलं नव्हतं काय, त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? आणि उत्तर हे हो किंवा नाही मध्ये अपेक्षित होतं. परंतु आदामाने त्याच्याकडनं झालेली जी काही चूक आहे ती लपवण्यासाठी त्याने जो काही दोष आहे तो कुणावर टाकला माहिती का? आदम म्हणाला, जी स्त्री तू मला दिली, जी स्त्री तू मला दिली तिने मला ते फळ काय केलं, दिलं. आणि ज्यावेळेस परमेश्वर देवाने
स्त्रीला विचारलं की तू हे काय केलं. त्यावेळेला स्त्रीने देखील तिच्याकडनं झालेली जी काही चूक आहे ती मान्य करण्याऐवजी तिने पण तिची चूक लपवून सर्पावर तिचा दोष टाकला. बघा त्या ठिकाणी ती म्हणत आहे की सर्पाने मला भुरळ घातली आणि मी ते खाल्लं. अनेक वेळा आपण देखील अशाच प्रकारच्या गोष्टी करून आपल्या स्वतःच्या चुका लपवण्याकरता दुसऱ्यांवरती आपण काय करतो माहिती का, दोष ठेवतो. आपण आपल्या स्वतःला जे आहे ना निर्दोष साबित करण्याच्या अनुषंगाने दुसऱ्यांना दोषी जे आहे ते ठरवत असतो. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर देवाने आदामाला अतिशय साधा सोपा प्रश्न विचारला होता की ज्या झाडाचं फळ तुला खाण्यासाठी सांगितलेलं नव्हतं, काय त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? आणि उत्तर काय अपेक्षित होतं देवाला, हो किंवा नाही. पण त्या ठिकाणी हो किंवा नाही मध्ये उत्तर नाही दिला आदामाने. आदाम म्हणाला तू जी स्त्री मला दिली त्यात तिने मला ते फळ आणून दिले, मी ते खाल्लं. स्त्रीला परमेश्वर देवाने विचारलं तू हे काय केलं? ती पण म्हणाली की मला सर्पाने भुरळ घातले. लक्ष द्या, आपण ह्या दिवसांमध्ये देवात वाढत असताना किंवा आपण ह्या दिवसामध्ये देवासोबत चालत असताना आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करता यावं आणि ज्या काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत त्या लपवण्याच्या अनुषंगाने आपण दुसऱ्यांना दोषी ठरवू नये म्हणून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. आदामाने तेच केलं, हवेने तेच केलं, आपण देखील तेच करतो. आपण देखील तेच करतो. लक्ष द्या, आपल्याला ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहे ना त्या चुका काय करायच्या माहिती का, आपण पाहायच्या आहे. जर आपण आपल्या स्वतःच्या चुका जर पाहिल्या नाही तर आपलं कधीच बरं होणार नाही असं आपल्याला नीतिसूत्रच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये नीतिसूत्रेकार आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे. चुका झाल्या ना मान्य करा, चुका झाल्या ना क्षमा मागा, चुका झाल्या ना पश्चाताप करा. लक्ष द्या, चुका झाल्या ना धीट वागू नका, चुका झाल्या ना अजिबात धीट वागू नका. लक्ष द्या, या ठिकाणी आदाम देखील धीट वागला आणि स्त्री देखील धीट वागली. देवाला अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. तिसरा मुद्दा लिहून घ्या. तिसरा मुद्दा